चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या, आपल्याला क्वेश्चन द्या सर का परीक्षेला आपला जो गणित भाग 2चा पेपर आहे मोस्ट IMP क्वेश्चन द्या, कारण आपण दिलेले IMP क्वेश्चन हे कधीच फेल होत नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले काम करा का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लक्षात घ्या जो आपला फॉर्मॅट आहे ना, कोणता फॉर्मॅट आहे आपला 2+1चा फॉर्मॅट आहे आपल्याकडे। काय 2+1चा म्हणजे काय, जुन्या 2 किंवा तुम्ही 3 ह्या ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायच्या आणि प्लस दिलेले IMP क्वेश्चन सॉल्व करायचे आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवायचे, बरोबर का नाही। तर आता मी तुम्हाला IMP क्वेश्चन देणार आहे, डायरेक्टली पुस्तकात टिक करून देणार आहे, याचा तुम्ही चांगला सराव करा आणि याच्यानंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये मी जुन्या PIQ क्वेश्चन पेपरचा देखील तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे। 2 क्वेश्चन पेपर देखील सॉल्व करून टाकणार आहे, पॉसिबल झालं तर 3 टाकणार आहे, पण 2 या 100% येतील आणि त्यामध्ये कोणते IMP क्वेश्चन असणार आहे कोणते नसणार आहे हे परीक्षेला येणार आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी या लक्षात घ्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देणार। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्या। ओके, चला मॅथ्स 1चा गणित भाग 1चा पेपर चांगला गेला असेल। आता आपण पूर्ण समरूपतापासून मी सुरुवात करतोय बघा मित्रांनो, आणि डायरेक्टली आपण महत्त्वमापनकडे येणार आहे। ओके, चला समरूपता प्रकरण काढा, पटकन टिक मार्क करून घ्यायचे आपल्याला कोणकोणते क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात। आता बघा इथं स्टार्टिंगलाच तुम्हाला दिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर दिलंय का नाही हे पाठांतर करून ठेवा, कारण कुठेतरी एखाद्या छोट्या एक मार्काच्या 2 मार्काच्या उदाहरणामध्ये तुम्हाला बऱ्याचदा ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात किंवा तुम्हाला विचारल्या जातात। आता बघा 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर आहे हे तुम्हाला दिलेलं आहे। तर आता लक्षात घ्या, याच्यावरून तुम्हाला का हा जो पहिला थेरम दिलेला आहे याला तुम्ही टिक मार्क करून घ्या, याला चांगल्या प्रकारे पाठांतर करा। याच्यावरती थेरम जर नाही आला तर तुम्हाला याच्यावरती जे गणित आहेत ना सम दिलेले सॉल्व करायला उदाहरणं, हे 100% तुम्हाला परीक्षेत विचारले जातात म्हणजे जाणारच। ओके, आता बघा मित्रांनो, आता त्याच्यामध्ये 2 गुणधर्म तुम्हाला दिले बघा, काय का दोन्ही त्रिकोणांची समान उंची असेल, ठीक आहे। काय जर दोन्ही त्रिकोणाची समान उंची असेल आणि त्रिकोणाचा समान जर पाया असेल तर यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं काढतात हे तुम्हाला नीट समजून घ्यायचे। ओके, याला टिक मार्क करून घ्या, ठीक आहे। चला पुढं बघा, आता विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला ॲक्टिव्हिटी दिसते, काही रिकाम्या चौकटी भरा, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची। याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पहिली आणि तिसरी मोस्ट IMP आहे, तिसरी ही बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेत विचारली गेलेली आहे। ओके, चला नीट टिक मार्क करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता बघा मित्रांनो, सोडवलेले उदाहरणे तुम्हाला बघा, आता सोडवलेले उदाहरणं याच्यामध्ये दिलेले आहे ती, हा जो एक पहिला उदाहरण तुम्हाला दिसतोय हा मला वाटतं 2 वर्षापूर्वी परीक्षेला आला होता, याला टिक करून घ्या, कारण आपण बऱ्याचदा काय करतो का फक्त आणि फक्त सराव संचाकडे लक्ष देतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, तसं करायचं नाही, तुम्ही सगळीकडे लक्ष द्या, तुम्हाला सॉल्व केलेले उदाहरणं देखील बऱ्याचदा परीक्षेत विचारली जातात म्हणजे जातात। ओके ना, आता बघा हा उदाहरण क्रमांक 4 दिलं आहे, हा परीक्षेला तुम्हाला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्रिकोणाची गुणोत्तरे काढायची तुम्हाला। ओके ना, दिसतंय तुम्हाला बघा, ठीक आहे। चला नीट समजून घ्या। हां चला आता पुढे जाणार आपण। आता बघा हे लक्षात ठेवूया, यात तुम्हाला दिलेले हे पाठांतर करून ठेवा, डायरेक्ट डोक्यात फिट करून घ्या। काय का 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। त्याच्यानंतर समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात आणि समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात, नीट लक्षात घ्या। ओके, सराव संच 1.1 कडे घेऊया। पहिला क्वेश्चन घेऊया, एका त्रिकोणाचा पाया दिला बघा 9 आणि 5 उंची दिली, हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, यालाही टिक मार्क करून घ्या। त्याच्यानंतर हा 1.13ची डायग्राम दिली दुसऱ्यांदा, हे उदाहरण तर बऱ्याचदा झाले, आता हे तुम्हाला दिसलं असेल, ठीक आहे ना। आता क्वेश्चन पेपर जेव्हा मी सॉल्व करायला घेईल तुम्हाला, आता हे मुद्दाम मी हा व्हिडिओ लवकर टाकतोय कारण तुम्हाला तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे, आणि याच्यात जे मी टिक करून उदाहरणं दिली ती हे तुम्हाला पुढं दिसणार आहे, ते काय दिसणार ती उदाहरण तुम्हाला पुढं दिसणार आहे ती, ठीक आहे ना। चला आता नंतर काय करा, याच्यातला 5 नंबरला टिक करून घ्या। 5 नंबरला अगोदर आपण ऑलरेडी एक टिक करून घेतलेलं आहे, तर आता हे 5 नंबरचं का देऊ राहील तुम्हाला, कारण कुठल्याही 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर तुम्हाला काढायला येऊ शकतो, त्याचा रेशो तुम्हाला काढायला येऊ शकतो, त्यामुळे लक्षात घ्यायचा फॉर्मॅट एकच असणार आहे। ओके, चला आता मोस्ट IMP आपला थेरम असणार आहे का प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, इतक्या क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला हा थेरम आहे, हा पाठ करा। जर थेरम नाही आला तर याच्यावरती उदाहरणं 100% येणार, आणि जर उदाहरणं नाही आले तर थेरम हा तुम्हाला प्रमेय दिलेला आहे हा 100% येणार, याला टिक मार्क करून घ्या। ओके, पुढे बघा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा एवढा नाही, पण कधी कधी एखादा विचारला जाऊ शकतो, कधी कधी। हां ठीक आहे, चला
आता मेन बघा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. काय करा, हा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ओके ना. चला याला टिक मार्क करून घ्या. चला फास्ट एकदम फटाफट पुढे जाणार आपण. बघा आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. आता डायरेक्टली आता आपण पुढे जाणार आहे. सॉल्व केलेले एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. बघा हे उदाहरण ABC मध्ये बघा दिसते. सोडलेले उदाहरण बघा. त्रिकोण ABC मध्ये DE बरोबर आहे पॅरलल टू द BC दिसते का. हे उदाहरण तुम्हाला कित्येक वेळा परीक्षेत तुम्हाला बघायला मिळलं असेल. ठीक आहे ना. तर यामुळे काय करा मित्रांनो, या उदाहरणाला टिक मार्क करून घ्या. फास्ट करा, जेणेकरून काय होईल का आपल्याला IMP क्वेश्चनद्वारे पुढचा अभ्यास करायला मिळेल. ओके ना. SQची किंमत काढा. 2 नंबरचं उदाहरण हे देखील परीक्षेला बऱ्याचदा विचारला गेलेलं होतं. याला हे टिक मार्क करून घ्या तुम्ही. ओके. चला सराव संच आपण 1.2 कडे येणार आहे. याच्यापैकी काम करा. याच्यातला पहिला घ्या आणि तिसरं घ्या. पहिला आणि तिसरं घ्या. नंतर बघा 2 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे. हे पण तुम्हाला मला वाटतं 2022 का 23 जुलैला एकदा विचारलं गेलेलं होतं. तर 2 वरती पण थोडासा फोकस करा. काही प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यामध्ये बघा 4 नंबरचं उदाहरण. हे 4 नंबरचं उदाहरण बऱ्याचदा रिपीट होतं. 4 नंबरचं उदाहरण हे बऱ्याचदा आपल्याला रिपीट होताना दिसत असतं. ठीक आहे ना. याच्यावरती थोडासा फोकस करून घ्या मित्रांनो. ओके. चलो नेक्स्ट बघा 8 नंबरचं उदाहरण. 8 नंबरचं उदाहरण बघा काय दिलं आपल्याला. ट्रायंगल दिलं बघा. त्रिकोण LM मध्ये किरण MT हा दिसते आपल्याला का कोण LMN चा दुभाजक आहे. हे उदाहरण रिपीट झालेलं आहे आपल्याला दिसतं. ठीक आहे. ही खाली एक ॲक्टिव्हिटी दिसते तुम्हाला. ह्या ॲक्टिव्हिटी फोकस करा. ही तुम्हाला कदाचित 3 मार्काला विचारली जाऊ शकते. किती मार्काला. 3 मार्काला. ओके. चला नेक्स्ट बघा आता समरूप त्रिकोण आपला. या आता त्रिकोणाच्या कसोट्या वगैरे कसोट्या वगैरे आपल्याला 7वी 8वी पासून शिकवण्यात आले ती. ठीक आहे ना. त्याच्यामुळे याच्यावरती थोडासा तुम्ही फोकस करून घ्या आणि बाकीचा भाग आता आपण बघणार आहे पुढे लगेच पटकन फास्ट बघणार आहे बघा. ठीक आहे. बघा मोस्ट IMP क्वेश्चन काय आता याच्यात बघा पुढे बघा 4 नंबरची इथं एक ॲक्टिव्हिटी दिसते का तुम्हाला. 4 नंबरची ॲक्टिव्हिटी याला टिक मार्क करून घ्या. ओके. त्याच्यानंतर 5वा बघा दिलेला हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. हा 4 मार्काचा 5 नंबरचा क्वेश्चन. जर चौकोन ABCDचे कर्ण हा लय वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. असा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. तुम्ही फक्त टिक मार्क करून घ्या. मी जेव्हा तुम्हाला आता लगेच दुसरा व्हिडिओ लगेच तयार करणार तर तुम्हाला पब्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच समजणार आहे का हे क्वेश्चन रिपीट झाले होते का नाही, परीक्षेला आले होते का नाही, तुम्हाला लगेच कळणार आहे. ठीक आहे ना. चला पुढे बघणार आता सराव संच 1.3 कडे येणार आहे मित्रांनो. 1.3 मध्ये बघा 1.3 मध्ये जर आपण बघितला तर 4 नंबरचं उदाहरण बघा. 4 नंबरचं डायरेक्टली 4 नंबरचं उदाहरण आपण बघणार आहे. ठीक आहे ना. लक्षात घ्या. पहिले 1-2 आहेत त्याच्यावरती थोडंसं फोकस करा. पण 4 नंबरचं उदाहरण हे IMP आहे. 4 नंतर 5 नंबरचं उदाहरण आहे. आता हा जो असा भाग आहे का हा परीक्षेला तुम्हाला 3 किंवा 4 मार्काचेच क्वेश्चन तुम्हाला या सराव संचामधून विचारले जातात. ओके ना. 4 आणि 5 करून ठेवा. परीक्षेला लय वेळा विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे ना. नंतर याच्यामध्ये बघा हे 9 नंबरचं उदाहरण बघा. तुम्ही जर जुन्या क्वेश्चन पेपर बघितले असेल तर तुम्हाला लगेच कळेल की बाबा नाही हे उदाहरण परीक्षेला आपल्याला विचारलं गेलं होतं. ओके. पुढे बघा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता लक्षात घ्या हा जो पहिला प्रकरण आहे खूप महत्त्वाचा. याच्यावरती बरेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतातच. ओके. हा प्रमेय दिला आहे याला टिक मार्क करून घ्या. याच्यावरती थोडासा फोकस करा जेणेकरून तुम्हाला उत्तर येऊ शकतो. ओके. चला सोडवलेलं उदाहरण बघा. हे तर बऱ्याच वेळा रिपीट झालेले AB भागिले PQचं तुम्हाला 4/5 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे ना. हे रिपीट झालेलं आहे. याच्यामुळे काय लोड घ्यायची गरज नाही. तुम्ही थोडंसं नीट फोकस करा बरोबर तुम्हाला भेटणार आहे. पुढे बघा मित्रांनो आता सराव संच बघा दिलेला याच्यामध्ये 1.4 मध्ये पहिलं घ्या. नंतर हे ॲक्टिव्हिटी दिल्या त्या दोन्हीही करा वाटलं असतं वेळ भेटा दोन्ही करा पण पहिली जरा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये बघा 7व्या नंबरला डायरेक्टली तुम्हाला एक दिलेली आहे का याच्यामध्ये कृती दिलेली ती कृती पूर्ण करून घ्या आणि 5वं एक उदाहरण घ्यायच्यातलं 5वं घ्या. 5वं विचारलं जातात परीक्षेला. ठीक आहे. चला आता संकीर्णमध्ये लक्षात घ्या एकच काम करायचं फक्त मोजून अर्धा तास द्या. 30 मिनिटं तुम्ही द्या. फक्त 30 मिनिटामध्ये काम करायचे का जेवढे तुम्हाला हे संकीर्ण दिलेले आहे ते. ठीक आहे ना. प्रॉब्लेम सेट दिलं आहे याच्यामधले फक्त आणि फक्त एकच काम करायचं जे तुम्हाला हे पर्याय वाचक तुम्हाला जे पर्याय निवडायचे आहेत ना ABCD MCQ हे फक्त डायरेक्टली बघा आणि यांचा डायरेक्टली प्रत्येक चॅप्टरमधला 7 चॅप्टरमधले काम करा. तुम्ही डायरेक्टली कुठलाही विचार न करता एका चॅप्टरला फक्त 5 मिनिटं लागतील. क्वेश्चन बघा त्याचा पर्याय कोणता उत्तर आहे बघा लगेच पाठ करून घ्या. एवढं एक करा 4 मार्क तुमचे जाणार नाही कुठं. समजलं ना. लगेच पाठांतर करून घ्या. याच्यामध्ये तुमचे 4 मार्क जाऊच शकत नाही. ठीक आहे. चला पुढं बघा आता प्रॉब्लेम सेटमध्ये आता बघा याच्यात 4 नंबरचं उदाहरण घ्या एक.
ठीक आहे. 4 नंबरचं उदाहरण घ्या प्रॉब्लेम सेटमधला. ओके, पुढे बघा आता याच्यातला अजून काय असं वाटतंय का जो आपल्याला येऊ शकतो. ही ॲक्टिव्हिटी दिली 9 नंबरला मध्यगाची, ठीक आहे ना. ही एक का 2 वेळा रिपीट झालेली आहे, ठीक आहे ना. यालाही बघून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके चलो. आणि बघा आता हा 12वं उदाहरण बघा. 12वं उदाहरण हे आलं होतं. हे तुम्हाला एक तर ॲक्टिव्हिटीसाठी येतं, नाही तर मग तुम्हाला सोडवा येतं. हे 2 वर्षामध्ये रिपीट झालेलं उदाहरण आहे 12वं, ठीक आहे ना. लक्षात घ्या. आता चला येणार आहे आपल्या मावस भावाकडं. तो म्हणजे असणार आहे आपला पायथागोरस थेरम. का ह्या पायथागोरस थेरमना कशा प्रकारे उदाहरणं तुम्हाला आता सगळ्यात वन ऑफ द हा चॅप्टर जास्त आहे पहिल्यानंतर दुसरा, का याच्यावरती तुम्हाला मोस्ट IMP क्वेश्चन असणार आहे आणि हे तुम्हाला परीक्षेत विचारले जातातच. ओके चला बघणार आता आपण याच्यामध्ये काय बघा. कोणांची मापे बघा. 30 60 90चा प्रमेय हा एक करून घ्या. 3 60 90चा प्रमेय, ठीक आहे. पुढं बघा 45 45 90चं एवढं काय हे नाही. बघा काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी परस्पराशी समरूप असतात. थोडक्यात बघा. पण आता भूमितीमध्येचा प्रमेय याच्यावरती बघा अजिबात लोड घ्यायची गरज नाही. याच्यावरती तुम्हाला एखादं उदाहरण विचारलं जाईल, नाही तर मग हा थेरम तुम्हाला विचारला जाईल. बस लक्षात घ्या. याच्यावरती तुम्हाला उदाहरण नाही तर थेरम येणार म्हणजे येणारच, काही लोड घ्यायची गरज नाही. तुम्हाला पुढं सांगणार आहे. चला पायथागोरस थेरम आलेला आहे. न विचार करता याला टिक मार्क करायचा, पाठांतर करून जायचाच. याच्यावरती एकतर उदाहरण येईल, नाहीतर मग एकतर याच्यावरती तुम्हाला काय येणार, हा प्रमेय येणार म्हणजे येणारच. ओके ना. चला व्यत्यास एवढा काही विचारला जात नाही, पण तरी पण थोडासा फोकस करून ठेवा. पण लक्षात घ्या आता मित्रांनो, का जो पायथागोरसचा थेरम आहे हा थेरम खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. याला पाठांतराचाच मागं लागा डायरेक्टली, ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो दिलं आपल्याला का सोडवलेल्या उदाहरणामध्ये हा पहिलं घ्या. पहिलं पटकन एकदम फास्टमध्ये घ्या. 30 60 90 पटकन घेऊन टाका. त्याच्यानंतर बघा मित्रांनो हा भूमितीमध्येचा प्रमेय, ठीक आहे ना. दिसतंय का तिसरं उदाहरण हे करून ठेवा. हे विचारलं जातंच, ठीक आहे ना. लक्षात घ्या विचारला. आता अजून एक असं उदाहरण होतं त्याचं उत्तर 6 येतं बघा. काय तर एक उदाहरण त्याचं उत्तर 6 येतं. पुढं सांगतो तुम्हाला. ते परीक्षेत रिपीट झालं होतं मागच्या वेळेला, ठीक आहे. हे 3 नंबरचं करून ठेवा. ओके चलो. पुढं आता बघा भूमितीमध्येचा प्रमेय करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला उदाहरणं तर विचारले जाणारच आहे. चला पुढचं उदाहरण बघा. काटकोन त्रिकोणात काटकोन करणारा 9 आणि 12 सेमी. हे उदाहरण मागच्या वर्षी त्याच्या अगोदर जुलैला आणि मार्चला रिपीट झालं होतं. 2 मार्काचं उदाहरण एकदम सिम्पल आहे, करून ठेवा, ठीक आहे ना. आणि लक्षात घ्या आता मी पुढं तुम्हाला सांगतो सगळं काय आहे ते काय नाही, ठीक आहे. चला पुढं बघा आता. बघा गोरसचे त्रिकुटे पाठ करून ठेवा. 1 मार्काला क्वेश्चन हा 100 काय 200 250 पावणे 300% तुम्हाला येतोच. मग कोणकोणते त्रिकुट आहे ते पाठ करून ठेवा तुम्ही. समजतं ना. 3 5 4 वगैरे असतील, 5 12 13 असतील, 24 25 7 असतील, काय असेल ते सगळे तुम्ही पाठ करून घ्या. 11 60 61 असतील, हे डायरेक्ट पाठच करून घ्या. का तुम्हाला याच्यावरती परत विचार करायची गरजच नाही पडणार आपल्याला. बाबा कोणता त्रिकुट आहे कोणता विचार करायची गरज आहे, ठीक आहे ना. कोणता आहे कोणता नाही शोधा. बघा इथं तुम्हाला दिलेलं बघा दिसतंय का तुम्हाला इथं बघा काय दिसते. 3 4 5 5 12 13 8 15 17 हे आलं होतं मागच्या वेळेला, ठीक आहे ना. 24 25 7 हे डायरेक्ट पाठच करून ठेवा. समजलं का. हे डायरेक्ट पाठ करून ठेवा. एवढे 4 याच्यापैकी आला का डायरेक्ट घ्या. कदाचित तुम्हाला पहिलाच क्वेश्चन डायरेक्टली पायथागोरसचा त्रिकुट आहे का नाही ओळखा हे तुम्हाला येईलच. मागच्या वर्षी तसं झालं होतं. त्याच्यामुळे सांगतोय तेवढं करा, बाकीचं काही करायच्या मागं लागू नका. ओके ना. चला. कारण लक्षात घ्या काय जर नुसते 3 4 मार्काचे उदाहरणं सोडतात आणि 1 2 मार्काचे त्यांचे उदाहरणं राहून जातात. तर लक्षात घ्या आपण अगोदर लहान उदाहरणं सोडवले पाहिजे आणि मोठे. ओके ना. चला पायथागोरसचं त्रिकोट झालं की याच्यामध्ये हे करून ठेवा सगळे. ओके चला 2 नंबरचं उदाहरण घ्या याच्यातला, ठीक आहे. बघा हे तुम्हाला बोलतो ना 9 आणि 4 दिसतं ना. हे आलं होतं मागच्या वेळा, ठीक आहे ना. 9 आणि 4 मग याला कर्णीमध्ये घ्यायचा भूमितीमध्येचा 9 आणि 4 9 चौक 36 आणि मग काय कर्णी 36 मध्ये याचं उत्तर असणार आहे 6 असणार आहे. तुम्हाला इतक्यात बोललं ना हे उदाहरण करून ठेवा. व्हेरी IMP उदाहरण, ठीक आहे ना. चला पुढे बघा ना आता मित्रांनो आता आपण बघा हे एक उदाहरण घ्या 4 नंबरचं घ्या. त्याच्या खाली 5 नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची, काही अडचण नाही आहे. त्याच्यानंतर बघा चौरसाचा कर्ण दिला असेल, बाजूची लांबी परिमिती काढावा. क्वेश्चन नंबर 6 नंबरचा. अरे बाबा हे विचारला जातो म्हणजे जातो. त्याच्यात का आता याला पर्यायच नाही डायरेक्ट काय का हा विचारला जातोच तुम्हाला. ओके ना. 1 1 फोकस करा. नंतर 8 नंबरचं घ्या. एका आयताची लांबी 35 दिले व रुंदी तुम्हाला 12 सेमी दिले, करून ठेवा. चलो पुढे बघा गोरसच्या प्रमेयाचे उपयोजन दिले आहेत ना, ठीक आहे चालेल काय अडचण नाही. याच्यावरती एवढा हे नाही, हे करून ठेवा थोडंसं. 2 नंबरचं दिले बघा. कदाचित 3 मार्काला 4 मार्काला टपकू शकतो. करून ठेवा.
ठीक आहे. आता बघा पुढं बघा मित्रांनो, ओपनलेन्सचा थेरम. आता काय दिलं ओपनलेन्सचा, हा तुम्हाला विचारला जातोच, बरोबर आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये याचा भावकीचा, याचा मावस भावाचा कोणाचा तरी काय संबंध येतो आणि हे तुम्हाला दिलं, त्याच्यामुळे याला टिक मार्क करून घ्या. ओके ना, याला डायरेक्ट काय करा, टिक मार्क करून घ्या, म्हणजे घ्या. बघा 41 पानावरती तुम्हाला दिले, सोडवलेलं उदाहरण पहिलं ते एक घ्या, याला टिक मार्क करून घ्या पटकन फास्ट. 16 की मध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 2 नंबरचं देखील दिले, हेही तुम्हाला, हे दोघांपैकी ना बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात. हां, दोघांपैकी 2 जरी तुम्हाला सोडून दिले असते तिथं तरी दोन्हीही खूप IMP आहेत. ओके, चलो 2.2कडे या. पहिलं दुसरं घ्या, पटकन घ्या. पहिलं दुसरं घ्या, त्याच्यानंतर 4 नंबरचं घ्या. पहिलं दुसरं 4 नंबरचं. आणि हे उदाहरणं डायरेक्ट तुमचे हॉट्स होती, हे डायरेक्टली तुमचे उदाहरण कुठे येणार, 3-4 नंबरच्या क्वेश्चनच तुमचे उदाहरण. एक तर तुम्हाला कृतीला किंवा सोडायला तुम्हाला 100% याच्यापैकी एखादं 2 उदाहरणं येणार म्हणजे येणार. ओके, चला आता संकीर्णमध्ये तुम्हाला काय सांगितले, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहेत, 3, 4, 5. पाठ असेल तर बाकीच्या विचाराची गरज नाही आहे. ओके ना, लक्षात घ्या. ठीक आहे ना, हे सगळे उदाहरण तुम्हाला दिले, ती फक्त अर्धा तास काढा. प्रत्येक चॅप्टरला 5-5, 10-10 मिनटं वेळ द्या, याची नीट वाचा आणि याच्यापैकी काम करा. का याचा लगेच काय करा, याचा डायरेक्ट पूर्णपणे उत्तर पाठ करून द्या, कोणता काय असणार आहे. ठीक आहे ना, फक्त 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिले असतात. ठीक आहे ना. बघा दुसरं घ्या, खालील उदाहरणे सोडामध्ये बघा 2 नंबरचं दिले, 7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला काटकोन त्रिकोण होईल का? येस, होईल, बरोबर आहे. पायथागोरसचा त्रिकोट आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पुढचा असणार आहे, नाही एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे ना. हां, जे दिले मी ते करून ठेवा, बाकी काही अडचण नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. 9 नंबरचं बघा रे, समांतरभुज चौकोनाचं एकदा रिपीट झालेला, हां एकदा का दोनदा रिपीट झालेला क्वेश्चन आहे तो. ओके, आता नीट लक्षात नाही माझ्याला, पण झालेला आहे. ठीक आहे, करून ठेवा. ओके, इकडं 13 नंबरचं पण दिलेलं आहे, हेही एकदा आलं होतं, यालाही करून ठेवा. 45 पानावरती दिले बघा. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट जाणार आपण आता वर्तुळकडे, सर्कलकडे आपण निघत आहे मित्रांनो. आता या सर्कलमध्ये, सर्कलचे पण बऱ्याचदा तुम्हाला बघा अंतर, बाहेर वगैरे काय असेल ते तुम्हाला सगळेच त्रिकोणाचे 1-1-2 मार्काला विचारतात. आता हे तुम्हाला सांगतो मी, टँजेंटचं, स्पर्शिकाचं वगैरे काय असणार ते. ठीक आहे, चला पटापट मित्रांनो टिक मार्क करताय ना, याचा तुम्हाला मी 100% सांगतो. हे दिले ना, एवढंच करा, याच्या बाहेर तुम्हाला काही विचारलं नाही, कोणीच तुम्हाला याच्या बाहेरचे क्वेश्चन टाकण्याला रिकामं नाही येते. ठीक आहे ना, हे देतो तेच करून घ्या तुम्हाला. चला आता बघा, स्पर्शिका खंडाचा प्रमेय, टँजेंट सेगमेंट थेरम करून ठेवा राजानो, विचारला जातो. ओके, चला बघा आता हे दिलेले सोडवलेलं उदाहरण हे पहिलं, याला टिक मार्क करून घ्या. अजिबात काय लोड घ्यायची गरज नाही, परीक्षेत विचारला जातोच. 3.1कडे या बघा. आता सोबतच्या आकृतीत मला वाटतं हे उदाहरण एकदा ना 4 मार्काला आलं होतं पहिलं. हां, म्हणजे 4ही पॉईंट याच्यामध्ये एकदा आले होते. ठीक आहे, करून घ्या. ओके, चलो पुढं आता बघणार आहोत आपण याच्यामध्ये. हां, एकच घ्या. खालचं 2 नंबरचं घेतलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके ना, खालचं 2 नंबरचं घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. करून ठेवा. चला पुढं जाणार आता आपण बघा, वर्तुळामध्ये जाणार आता आपण. स्पर्श वर्तुळांची प्रमेय म्हणजे काय, तुम्हाला काय अंतर आणि बाहेर वगैरे दिलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला 100 काय 200% क्वेश्चन विचारतो, बरोबर आहे. चला 3.1मध्ये करून घ्या, डायरेक्टली काम करा, पहिला दुसरा करून घ्या. या दोघांपैकी एक उदाहरण तुम्हाला 100, 200, 250-300% डायरेक्टली येऊन जाईल. ओके ना, काही लोड घ्यायचं गरज नाही. आंतरस्पर्शी वर्तुळ एक काढा, हा एक थोडासा किचकट आहे, म्हणजे कधी 50-50 येईल किंवा नाही अशा प्रकारे, पण तो करून ठेवा. पण हे वरचे 2 तुम्हाला येणार बाबा, यांचा डायरेक्ट तुम्ही काम करा. बाहेरचे असेल तर बेरीज आणि अंतर असेल, आतील असेल त्यांची वजाबाकी करून घ्या. वर्तुळ कम्स आर्क ऑफ द सर्कल, काय आर्क ऑफ सर्कलमध्ये काय येणार, आता कोणते क्वेश्चन रिपीट झालेले असतात ते बघून घ्या. आता कंसाच्या मापांच्या बेरजेचं गुणोत्तर वगैरे किंवा हे बघून घ्या. ठीक आहे ना, याच्यात थोडक्यात बघून घ्या, पण याच्यावरती उदाहरणं येतात तुम्हाला. ठीक आहे ना, याच्यावरती उदाहरणं याच्यात 3 मार्काला उदाहरण. हे पहिलं घ्या, पहिलं टिक करून घ्या, पहिला आला होता एकदा. ठीक आहे, नंतर आकृती टीमध्ये हे एकदा ना याला काय केलं होतं, आणि याला डायरेक्ट या उदाहरणाला तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये पाठवलं होतं, ॲक्टिव्हिटीमध्ये केलं होतं, त्याच्यामुळे त्याला टिक मार्क करून घ्या. 3.3मध्ये बघा रे, काय आता आकृती दिलेलं 70°-200 असेल, हे काय एवढं नाही आहे. ठीक आहे, हां हे 2 नंबरचं घ्या. ओके, 2 नंबरचं रिपीट होतं, 2 आणि 3 नंबरचं उदाहरण तुम्हाला परीक्षेला 100% एखाद्या याच्यातलं येणार, टपकणार. चलो पुढं बघा. आता अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, अंतर्लिखित कोनाचा प्रमेय करून ठेवा. हा 66 पानावरती आहे बघा, येईलच तुम्हाला. आता बघा, अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये दिलेले. आता त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय बघा रे,
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय चक्रीय चौकोन, चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात. 100, 200, 300, 450% येणारा क्वेश्चन आहे हा IMP. आता या वर्षी तुम्हाला हा क्वेश्चन 100% येणार आहे. त्याच्यामुळं काय करा, ही जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली याची खालची सिद्धता दिली चक्रीय चौकोनाची व्हेरी IMP म्हणून याला पाठांतर करा, डोक्यात आपल्या खोपडीमध्ये फिट करा. हे तुम्हाला 100% विचारलं जाईलच. करून घ्या. ओके, चला पुढे बघा. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा उपप्रमेय बघा दिलेलं खाली. थोडंसं याच्यावरती काही नाही, पण आता उदाहरणं बघा. सोडलेले उदाहरण दिले तुम्हाला. पहिलं बघा दिले 35 अंश, तर L बरोबर 35 अंश हे करून घ्या. नंतर बघा दुसरं उदाहरण, दुसराचं नाही एवढं काही नाही, हे एकदा पण आलं होतं, हे पण एकदा आलं होतं. ओके ना, हे पण करून घ्या. पण याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी खाली दिली ना तुम्हाला, लक्षात घ्या काय याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे खाली. थोडक्यात 2 मार्काला विचारली जाऊ शकते, आली होती एकदा 2 मार्काच्या. ठीक आहे, चलो पुढं बघा. आता मित्रांनो डायरेक्टली आता प्रॅक्टिस सेट 3.4कडे जायचं आपल्याला. 3.4मध्ये हे घ्या, पहिलं, दुसरं आणि तिसरं. काय करा, पहिलं, दुसरं आणि तिसरं. ठीक आहे, एवढं करून घ्या, बाकी काय अडचण नाही आहे. आणि हां बघा, हे 125चं, ठीक आहे ना, 7व्या नंबरचं 125चं, ठीक आहे ना. बघा 7व्या नंबरचं दिलेलं तुम्हाला, हे उदाहरण तुम्ही काम करून घ्या. 3.4मधलं 7वं. एवढं करून घ्या. बऱ्याचदा विचारतं 7वं आणि 8वं घ्या, चला त्याला जोडी घ्या, दोघांपैकी एक येणार 100%, काय अडचण नाही. ठीक आहे, आता बघणार आपण मित्रांनो पुढचा भाग आपल्याला दिसतोय. आता यामध्ये बघा स्पर्शिका छेदिका कोणांच्या प्रमेयाचा व्यत्यास, ठीक आहे, दिलेला आहे, काही अडचण नाही आहे. हे करून घ्या. जीवांच्या अंतर हे दिसतंय का तुम्हाला, थेरम ऑफ द इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड्स दिसतंय का, जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय हे दिसतंय ना, याला टिक करून घ्या. ठीक आहे, चलो पुढं बघा. ही एक ॲक्टिव्हिटी, जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय हे करून ठेवा. हे येते बऱ्याचदा झालेले आहे, लक्षात घ्या, करून ठेवा. A to Z तुम्हाला मी क्वेश्चन देऊ राहिले. ओके, PS बरोबर 6. किती वेळा प्रश्न आला असेल तुम्हाला मी क्वेश्चन पेपर सॉल्व केली का मग तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो किती वेळा रिपीट झाला होता तो. ठीक आहे ना, करून घ्या. चला सराव संच 3.5कडे पहिला घ्या, नंतर दुसरा घ्या, पहिला दुसरं घ्या. ओके, दुसरा नंतर 4 नंबरचं घ्या, पहिला दुसरा आणि 4 नंबरचा. ठीक आहे, आता संकीर्णमध्ये तुम्हाला सांगितलं का हे उदाहरण तुम्हाला काय करायचे, डायरेक्टली पाठ करून घ्यायचे. 5.5 सेमी आणि 3 सेमी असलेले 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात, बरोबर, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल. मग आता तुम्हाला सांगितलं का बाह्य स्पर्शी करतात का, नाही सांगितलं. आंतरस्पर्शी करतात का, नाही सांगितलं. मग याचं उत्तर काय असणार आहे, तर 8.8 बरोबर आहे. काय असणार आहे, तर 8.8 किंवा 2.2 असं त्याचं उत्तर येऊ शकतं. ओके, लक्षात घ्या. जर आंतरस्पर्शी सांगितलं तर वजाबाकी करा, बाह्यस्पर्श सांगितलं त्याची बेरीज करा, पण 100% परीक्षेला विचारला जातोच. ओके, हे सगळे खाली दिलेत नाही, यांचे उत्तर पाठ करून घ्या, बाकी काय करू नका. ओके, चला नेक्स्ट चॅप्टर का जाणार आता डायरेक्टली आपण. इथं ॲक्टिव्हिटी दिली पण तिची काही गॅरंटी नाही एवढी, तो काही हे नाही आहे. ठीक आहे ना, चला त्याचं काही हे नाही. 14वं उदाहरण बघायच्यामध्ये, 14वं आणि 13वं नाही, 14वं उदाहरण बघा. 14वं विचारलं गेलेलं आहे. 14वं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, चलो. आणि 14वं नंतर ही 17 नंबरची ॲक्टिव्हिटी, 17 नंबरची ॲक्टिव्हिटी करून घ्या. ओके, पुढं बघा. चलो पुढं बघा. आता भौमितिक रचना एकदम सिंपल असा भाग आहे तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरती पण डिपेंड आहे. इथं एक पहिलं उदाहरण सॉल्व केलेलं आहे, हे आलं होतं 1-2 वेळा, याला टेक करून घ्या. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर कुठलं माहिती आहे का, सराव संच 1.1कडे या. आता याच्यातलं असं काही तुम्हाला हे सगळ्यात ड्रॉ करायचे, त्याच्यामुळे तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेशन करा आणि कुठलं तरी 1-2 चांगल्या प्रकारे परफेक्ट करा, जेणेकरून याच्यात जरी इथं 5 समजा ABची किंमत 5.5 दिली, त्याला तुम्हाला 6.5 तरी तो सोडवता आला पाहिजे. ठीक आहे ना, एक काम करा, पहिला दुसरा आणि चौथं टिक करा. वाटलं असं तुम्ही सगळेच सॉल्व करा, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, एकदम सिंपल भाग आहे, काही लोड घ्यायचा गरज नाही. आता पुढे बघा 4.2कडे. 4.2मध्ये काम करा. याच्यातला तिसरं घ्या, पहिलं घ्या. ठीक आहे, तिसरं आणि पहिलंच करा, काय अडचण नाही. आणि जर तुम्हाला सांगितलं ना 3.6 सेमी 3.3 सेमीचं वर्तुळ काढा,
तुम्ही अगोदर वर्तुळ परफेक्ट काढा. जरी तुमचं बाकीचं चुकलं तरी वर्तुळाला तुमचा 1 मार्क भेटू शकतो. हां, नीट लक्षात घ्या, वर्तुळाला 1 मार्क आहे मित्रांनो. चला, संकीर्णामध्ये तुम्ही हे काम करून घ्या. वर्तुळावर दिलेल्या बिंदूत वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या किती असते हे पाठ करून ठेवा. बऱ्याचदा परीक्षेला गेले, इथं बघा 3च क्वेश्चन होती, पण 3 पैकी एखादा येऊ शकतो. हां, नीट पाठ करून घ्या राजानो. ओके, चला आता निर्देशक भूमितीकडे येणार आपण. निर्देशक भूमितीमध्ये काही क्वेश्चन असे आहेत का खूप सारे इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला परीक्षेला विचारले जा. आता याच्यामध्ये सगळा खेळ, आता हे जे पुढचे आपले सगळे चॅप्टर आहेत ना, हे सगळे आणि सगळे तुमचे कशावरती डिपेंड आहे, सूत्रावर. त्याच्यामुळे फॉर्म्युले पाठ करा. ज्याचा सूत्र पाठ त्याचा 5, 6, 7 नंबरचा चॅप्टरचे मार्क क्लिअर झाले. ओके, चला निष्कर्षाला अंतराचे सूत्र म्हणतात, पाठ करून घ्या. चला पटकन याच्यावरती उदाहरण 100% येणार. अंतरसूत्र घेतलं का, टिक केलं. ठीक आहे, चला पुढे बघा. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा, बिंदू ती अंतर काढा. सोडवलेले उदाहरण दिले तुम्हाला. पी ऑफ दिले -1, 1 दिले, क्यू ऑफ दिले 5 - 7 करून घ्या. हां, विचारलं गेलेलं आहे. चला, एक रेषा आहेत का नाही दाखवा. हा 2 नंबरचं उदाहरण घ्या. हे पण तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे ना, 2 नंबरचंही घ्या आणि 6 नंबरचंही घ्या बाबा, हेही विचारलं जातं. तरी सॉरी 3 नंबरचं उदाहरण 1, 2, 3 करूनच ठेवा. हां, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसं म्हणा गेलं तर 4 नंबरचं आहे, पण ठीक आहे, एवढे केलं तरी तुम्ही 4 नंबरचा आरामात सोडवू शकतात. काही प्रॉब्लेम नाही याच्यामधला. ठीक आहे, इथं बघा सराव संच 5.1च्या वर तुम्हाला एक उदाहरण दिलं, 8 नंबरचं सोडवलेलं, त्याला टिक मार्क करून घ्या. खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. दिसतंय का तुम्हाला, हे करून घ्या. पहिलं घ्या, याच्यानंतर काम करा, दुसरं घ्या, तिसरं घ्या आणि 5वं घ्या. ठीक आहे, करून ठेवा. एक रेषे बिंदू आहेत का नाही, कोणता प्रश्न आपल्याला IMP दिला होता, आला होता मागच्या वेळेला, पहिला आणि दुसरा. ओके, करून घ्या. चला, नंतर 3 नंबरचंही उदाहरण घ्या. काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का नाही, हे एक रेषे आहेत का नाही त्याच प्रकारचं आहे, त्याच्यामुळे हाही करून घ्या तुम्ही. हां, चलो पुढं बघा. आता लक्षात घ्या, एक रेषा आहेत का नाही तोच फॉर्म्युला तुम्हाला याच्यामध्ये वापरायचा. म्हणजे याच्यामधले तुम्ही लास्टला बघा 5, 6 दिलेत ना, हे टिक करून घ्या. याच्यापैकी तुम्हाला येईल. चांगल्यापैकी एकच उदाहरण सोडवा. हा पूर्ण सराव संच एकाच उदाहरणावरती डिपेंड आहे. ठीक आहे ना. बघा आता बिंदूचे निर्देशक खाली हे दिसते का सूत्र 109 पानावरती, हे सूत्राला टिक करा. आपल्या डोक्यात खोपडीमध्ये कुठंतरी असेल तेवढं त्याला सेव्ह करून ठेवा, कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो. ठीक आहे, बघा सोडवलेले उदाहरण दिले. पहिलं घ्या, पहिलं घेऊन टाकायचं. ठीक आहे, दुसरा बिंदू याचं काय नाही एवढं. सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्य का संपात बिंदूचे दिले, हा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जातोच, बऱ्याचदा आलेला आहे. हां, मध्य का संपात बिंदूचे, याला टिक करा. बऱ्याचदा आलं, सूत्र पाठ करून जा तुम्ही, सूत्र पाठ करायच्या मागं लागायचं. चला, सोडवलेलं उदाहरण पहिलं घ्या. घेतलं का, त्याच्यानंतर पुढं बघा. ओके, सराव संचाकडे येऊया आता. बघा सराव संचामध्ये बघा, पहिलं घ्या, दुसऱ्यातलं पहिलं घ्या आणि दुसऱ्यातलं तिसरं घ्या. ठीक आहे, नंतर बघा याच्यातलं खाली बघा तुम्हाला दिलं आता, याच्यामधलं एक काम करा. याच्यातलं ना तुम्ही हे घ्या, कोणतं घ्या, 6वं घ्या आणि 7वं बघा शिरोबिंदू दिले, त्या मध्य संपात बिंदूचे निर्देशक काढा. याच्यामधलं पहिलं दुसरं घ्या. ठीक आहे, करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. चलो पुढं बघा. ABCचा जी हा मध्यक संपात आहे, याचं नाही एवढं काही. हे घ्या, 10 नंबरचं उदाहरण घ्या. ठीक आहे, 10 नंबरचं उदाहरण घ्या. याच्यातलं बस 10चं टिक करा. रेषेचा चढ करा, स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे ना, स्लोप ऑफ लाईन IMP क्वेश्चन पटापट करा, काय अडचण नाही. सूत्र काय पाठ करून घ्या, y2 - y1 भागिले x2 - x1. दिसतंय का, व्हेरी IMP करून द्या. 1-2 मार्काला तुम्हाला प्रश्न हा विचारला जातोच. ओके, चला पुढं बघा आता. ठीक आहे, इथं तुम्हाला दिली 119 पानावरती ॲक्टिव्हिटी, याच्याकडे फोकस करा. लहान गोष्टी असतात, आपण फोकस करत नाही, त्यामुळे आपले मार्क कट होतात. चला, सोडवलेले उदाहरण घ्या. पहिला दुसरा फास्ट. सोडवलेले उदाहरण घ्या, पहिला दुसरा फास्टमध्ये घ्या. ही केची किंमत काढा. हे क्वेश्चन तर आलं होतं ना रे, लय वेळा रिपीट होईल हा क्वेश्चन. हा, केची किंमत 4, हा एक क्वेश्चन करून घ्या. ठीक आहे, चला 4 नंबरचं देखील IMP क्वेश्चन आहे, त्यालाही थोडं करून घ्या जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पाहिजे असेल तर. 5.3मध्ये बघा, रेषेचा चढ. आता हे दिले ना 45, 60, 90, हे पाठच करा. तिघांपैकी एक विचारलं जातात. मग तुम्हाला MCQला असेल, कुठंतरी 1 मार्काला असेल, पण तुम्हाला विचारला जातो. रेषेचा चढ काढा. दुसरा क्वेश्चन घ्या. दुसऱ्यातलं बघा, पहिलं घ्या, 3 नंबरचं घ्या आणि 4 नंबरचं घ्या. पहिलं, तिसरं, चौथं. ठीक आहे, एक रेषे बिंदू आहेत की नाही ते ठरवा. याच्यामधलं पण घ्या. काय करायच्यातलं, 2 नंबरचं घ्या, 2 नंतर 3 नंबरचं घ्या आणि तो नंतर घ्या याच्यातलं 1 नंबरचं घ्या. 1, 2, 3च घ्या. ठीक आहे, काय अडचण नाही. पुढे बघा, 4 नंबरचं उदाहरण घ्या. त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत तर रेषेचा बाजूचा चढ काढा.
ओके चलो पुढं बघा मित्रांनो, याच्यामधलं 7 नंबरचं उदाहरण, 7 आणि 6 नंबरचं केची किंमत काढा विचारत. एकच फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे काय लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, चला पुढं बघा. संकीर्ण प्रश्न संग्रह दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचे, तुम्हाला मी सांगितले का हे दिलेले तुमचे MCQ आहेत, पर्याय याचे निवडायचे. हे डायरेक्टली 5-10 मिनटामध्ये लर्न करायचे, खोपडीत करून सेव्ह घेऊन तिकडं जायचं. ठीक आहे, चला आता याच्यामधला संकीर्णमध्ये अजून काय येऊ शकतो, थोडंसं मला एकदा नीट लक्ष देऊया. बघा एक रेषा आहेत का नाही, तोच फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. तोच फॉर्म्युला तुम्हाला मध्यबिंदूचे निर्देशक काढा. बघा 3 नंबर दिलेला, टिक करा. तोच फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त काय होणार आहे का, तुमच्या किमती बदलणार आहे, बाकी तुमचं तेच असणार आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे एवढं काय या चॅप्टरमध्ये नाही. 4-5 तुम्हाला चांगले फॉर्म्युले तेच लर्न करायचे. आता येणार आपण त्रिकोणमितीकडे येणार आहे. बघा साईन कॉस टॅन थिटा कडे येणार आहे आपण. ठीक आहे, चला बघा आता या चॅप्टरमध्ये तुम्ही पायथागोरस वापरून देखील तुम्ही उदाहरणं सोडवू शकतात. हां, पायथागोरस वापरून देखील तुम्ही उदाहरणं सोडवू शकतात. ओके, चला हा चार्ट लर्न करून ठेवा, वेळ भेटला तर तुम्हाला कामी येईल तो. हां, ठीक आहे, चलो. आता बघा इथं तुम्हाला इथं काही उदाहरणं दिलेत आपल्याला, काही फॉर्म्युले दिलेत. बघा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. नंतर बघा 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. काम करा, यांना टिक मार्क करून घ्या. हे तुम्हाला कुठं ना कुठं विचारलं जाईल. साईन थिटा बरोबर 20/29 लय वेळा आलेला क्वेश्चन, लय म्हणजे लय वेळा. हां, करून घ्या. बघा सेक थिटा बरोबर 25/60 टॅन थिटा, हा तर किती वेळा आलेला आहे, प्रमाणाच्या बाहेर. एक दोघांना आहे, वरच्याला आणि याला एकच फॉर्म्युला, एकच पद्धत वापरायची आहे, बाकी काय गरज नाही. समजते ना. चला 3 नंबरचं पण दिले, 3 नंबरला टिक करून घ्या. IMP उदाहरणं आहेत, तिन्ही IMP उदाहरणं आहेत, त्याच्यामुळे त्याला टिक मार्क करून घ्या राजानो. ठीक आहे, चला पुढे बघा 5वा नंबर पण आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स किंवा सेक थिटा प्लस टॅन थिटा, हे पण करून घ्या. हां, IMP आहेत, कारण आता याच्यात लक्षात घ्या, तुम्हाला हे बरंच विचारतात. आता थिटाचे निरसन करा, एलिमिनेट करा. ठीक आहे ना, हा क्वेश्चन कधी कधी रिपीट होतो, पण करून ठेवा, कधी कधी तो रिपीट होतोच. ठीक आहे ना, चला आता बघणार सराव संच. याच्यामध्ये काय काय IMP असणार आहे. पहिला तर आहेच, त्याच्यानंतर टॅन थिटा आहे, तिसराही आहे, चौथाही आहे. करून ठेवा याच्यातले हे तुम्हाला. आणि लक्षात घ्या 2-3 मार्कालाच तुम्हाला उदाहरणं विचारले जातात. ठीक आहे, सिद्ध करामध्ये बघा, सिद्ध करामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये मेन उदाहरण मला पटकन दिसतंय, ते म्हणजे 7 नंबरचं उदाहरण दिसते. त्याच्यानंतर मला 4 नंबरचं उदाहरण दिसते आणि त्याच्यानंतर 11 नंबरचं उदाहरण दिसते. कोणतं? 11 नंबरचं. हे उदाहरण करा, 11 आणि 10 घेऊन टाका एक सोबतीला. ठीक आहे, एवढं करा. त्रिकोणमितीचे उपयोजन. ओके चलो, आता बघा एका झाडाच्या बुंद्यापासून दिसतंय का तुम्हाला, पेज नंबर 133 वरती हा क्वेश्चन लय वेळा आला होता का नाही, बरोबर ना. याला टिक मार्क करून घ्या. चलो पुढं बघणार आता आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेटकडे जाणार आहोत आपण. प्रॅक्टिस सेटमध्ये बघा आणि इकडे 136 पानावरती एका वादळामुळे एक झाड मोडले. आता झाड मोडलं, वीज चमकली, वीज पडली, काही ना काही कुठं झाले, त्याला एक टिक करा. 6.2 मध्ये बघा एक व्यक्ती एका चर्चपासून, आता लक्षात घ्या 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला याच्यातला एखादा क्वेश्चन तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. हां, त्याच्यामुळे टिक करून घ्या. अगोदरचे 2 याच्यात बघा, पहिला, दुसरा, ओके ना, त्याच्यानंतर तिसरा आणि 5वा. ठीक आहे ना, एवढं करून घ्या. ठीक आहे ना, आणि खाली 6 नंबरचं दिले, ते जर केलं तरी चांगले उपकार होतील, चांगले मार्क मिळतील. ओके, आता हे खाली दिलेलं तुम्हाला ऑप्शन, याच्यामध्ये 4च क्वेश्चन आहेत. हे फक्त काय करायचे, याचे पर्याय डोक्यात सेव्ह करायचे. ओके, खाली बघा साईन थिटा बरोबर 11/61 दिलं आहे. जे पहिले मी तुम्हाला टिक केलं ना, त्याचाच याचा उपयोग आहे, त्याचाच फॉर्म्युला आहे. ओके ना, जर वेळ भेटला तर मित्रांनो हा जो त्रिकोणमितीय प्रकरण आहे याला मी थोडासा डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. वेळ भेटला तर एक व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवण्याचा प्रयत्न करतो, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये बघा रे, एक 7 नंबरचं उदाहरण दिलं, दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला दिसते का, याला टिक करा. 4 नंबरचं, 4 मार्काला 7 नंबरचं. लास्टला बघा महत्त्व आपण दिलेले, इथं असे पाठीवर तुम्हाला सूत्र दिसतात. हे सूत्र पाठांतर करायच्या मागे लागा, कधी कोणतं सूत्र विचारलं जाईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. चला आता बघा मित्रांनो, उदाहरणाकडे येणार. आता बघा एका वृत्तचित्र आकाराच्या पाण्याची टाकी, बरोबर ना, त्रिज्या दिले. हे लय वेळा IMP उदाहरण, लय वेळा रिपीट झालेलं उदाहरण, याला टिक करा. ओके, किती लिटर पाणी मावे विचारलं जातंच. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 2 नंबरचं पण देखील उदाहरण आहे, हे रिपीट होतं, त्यालाही टिक करा, काही अडचण नाही आहे याच्यामध्ये. आता बघा 7.1 कडे या. एका शंकूची त्रिज्या
याच्यामध्ये घ्या पहिलं घ्या गोलाचे घनफळ 2 नंबरचं, त्याच्यानंतर 4 नंबरचं घ्या आणि नंतर 6 नंबरचं घ्या. ठीक आहे, टिक करून घ्या. ओके. आणि याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये 10 नंबरचं उदाहरण दिसतंय का तुम्हाला, आईस्क्रीम कोणाचं दिलं का, हे एक उदाहरण बऱ्याचदा विचारलं आता. आता हे सगळे उदाहरण तुमचे लक्षात घ्या 4च मार्काचे, 4-3 मार्काचे तुम्हाला उदाहरणं दिलेले. ठीक आहे ना, काय अडचण नाही. पुढचं बघा मित्रांनो, शंकुचिताच्या आकाराची बादली दिले, आंघोळीसाठी पाणी घ्यायचं, हे उदाहरण टिक मार्क करून घ्या. ठीक आहे, चला. आणि आता लक्षात घ्या याच्यामध्ये आपण 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क सगळे क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. 7.2 कडे या. 7.2 मध्ये पहिलं घ्या, 2 नंबरचं घ्या आणि खाली दिलेली ॲक्टिव्हिटी दिसते आपल्याला ती ही करून घ्या. हां, ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, कदाचित विचारली जाऊ शकते कारण आली होती अगोदर. हां, चला. वर्तुळ पाकळीवरती क्वेश्चन विचारला जातोच. हे कंसाचं माप काढायचं कसं काय असेल ते बघून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, चला. बघा वर्तुळ पाकळीवरती तुम्हाला इथं पुढं दिलेले सोडवलेले उदाहरण दिले 152 पानावरती. ठीक आहे ना, याला टच करा, टिक करा, काही प्रॉब्लेम नाही. पुढं बघा रे, आता यामध्ये बघा वरती एक कृती दिसते, दिलेल्या आकृतीत ABCD चौरसाची बाजू. टिक करा. हां, 3 मार्काचा क्वेश्चन आहे, आला होता. 7.3 मध्ये बघा याच्यामध्ये या पहिला, दुसरा, वर्तुळ पाकळीचा तिसरा आणि 1 मिनटं, हा 6 नंबरचा घ्या, 6 नंबर. ठीक आहे, बाकीचे राहू द्या, बाकीचे काय एवढं आहे ती मग ठीक आहे, एवढं केलं तरी चालेल, काय अडचण नाही. आणि शेवटचा जर तुम्ही केला कदाचित 4 मार्काला 13 नंबरचं येऊ शकतोय. चलो पुढं बघा आता, लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ कदाचित येणारा भाग आहे. ठीक आहे, एवढं नाही काय वाटत मला, तर पण बघूया आता थोडंसं आपण याच्याकडे जाऊया. 7.4 कडे या. 7.4 मध्ये काम करा, 2 नंबरचं उदाहरण घ्या. 2 नंबरचं घ्या, फक्त 2च घ्या. आणि खाली संकीर्ण दिला आहे, याच्यात तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे सगळे 5-10 मिनटामध्ये पर्याय लगेच पाठ करायचे. कोणाचं काय आपल्याला कुठं नाही करायची सवयच आहे, त्याच्यामुळे ते पाठ करून घ्या नीट. ओके. आता यामध्ये बघा पुढचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो का, याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला महत्त्वाचं वाटतं मला. शंकुच्छेद. ओके, हां, हे बघा 11 नंबरचं, ही ॲक्टिव्हिटी दिली 11 नंबरची, याला टिक करून घ्या. चांगल्या प्रकारे प्रयत्न करा की परीक्षेला येऊ शकते. हां, ओके. त्याच्या बाजूला पण खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्डचे आपण IMP क्वेश्चन बघितले, पुस्तकामध्ये टिक करून दिले. मी सांगतो एवढे क्वेश्चन करा आणि 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करून तुम्हाला मी देतो, त्याचे फक्त व्हिडिओ बघा. तुम्हाला नाही आउट ऑफ मार्क पडले तर मलाही बोला तुम्ही. एकदम सिम्पलपणे समजून सांगितले मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ते 2-3 क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. ओके. जरी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला तरी पुस्तक काढा, सेम टू सेम असणार, फक्त तुम्हाला मराठीत इंग्लिश दिली असेल त्यालाही टिक करून घ्या आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. ओके. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला, कमेंट चांगली केली तर नक्कीच तुम्हाला मी असा व्हिडिओ घेऊन येणार आहे का ज्या जुने आपल्या क्वेश्चन पेपर आहेत त्यातून तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणारच. ओके, चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. जय महाराष्ट्र.